हा पुढचा पेपर आहे गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर तुमचा टोटल 7 मार्कला आहे. ठीक आहे, 7 मार्क्स आणि 7 पैकी 7 मार्क्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काय करायचं आहे बाळांनो, चला आपण बघूया. बघा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही जर बघितलं तर दोनच प्रॅक्टिस सेट आहे. पहिला प्रॅक्टिस सेट आहे 4.1 पूर्ण 4च्या 4 प्रश्न व्यवस्थित करून ठेवणे, डायग्राम ड्रॉ करा, फुल प्रॅक्टिस करा. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रॅक्टिस सेट आहे 4.2 याच्यामध्ये टोटल 7 क्वेश्चन आहे. 7च्या 7 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. टोटल झाले 11 प्रश्न. डायरेक्ट डायग्राम काढून बघा, फक्त वाचू नका. ठीक आहे, प्रॅक्टिस फुल करा. ठीक आहे, सर्व सेम प्रश्न आहेत, कन्सेप्ट त्याच आहे, फक्त किंमत बदलते. नंतर MCQ करा आणि प्रॉब्लेम सेटमधले सुद्धा उरलेले हे जे 7 प्रश्न आहे, 8 आहे एक MCQ म्हणजे 7 प्रश्न, 7 नंतर हे 7 आणि ते 4 टोटल आहे 18 प्रश्न. 18 डायग्राम तुम्ही काढा, फुल प्रॅक्टिस करा. का असं सांगतोय तर आपण लगेच क्वेश्चन पेपरमध्ये बघूया की हे क्वेश्चन कुठं कुठं येतात. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये कंपल्सरी प्रश्न येतात 7 मार्कला, 3 आणि 4. आपण लगेच बघूया. बघा बाळांनो, तर आपली ही ॲप आहे आणि ॲपमध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही ही ॲप डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर फ्री स्टडी मटेरियल आधी लॉग इन करा, नंबर टाका, OTP येईल. नंतर फ्री स्टडी मटेरियलमध्ये गेल्यानंतर बघा बोर्ड सॉल्व क्वेश्चन पेपर आहे, त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर मिळतील. तर पार्ट 2 मध्ये आपण जाऊया. पार्ट 2 मध्ये गेल्यानंतर आपण बघूया 2025ची क्वेश्चन पेपर. 2025ची क्वेश्चन पेपर बघत असताना बाळांनो बघा क्वेश्चन नंबर 3 आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर तुम्ही बघितलं थेरी, तर बघा बाळांनो, बघा 3 मध्ये थर्ड प्रश्न आलेला आहे, ड्रॉ द सर्कल रेडियस 4.1, 3 मार्कला आहे. क्वेश्चन 4 मध्ये बघा सेकंड आहे, बघा ट्रायंगल सिमिलर आहे, रेशो दिलेले 2:3. मी तुम्हाला परत तेच सांगतोय, म्हणजे 3 आणि 4 मार्क्स, 7 मार्क तुमचे इथंच झालेले आहे. चला पुढचा बघा, येता उत्तरपत्रिका आहे, तुम्ही नंतर ॲपमध्ये जाऊन बघू शकता बाकीचे प्रश्न. आता 2025 झालेले आहे. 2024ची क्वेश्चन पेपर जर बघितली बाळांनो, तुम्ही बघा पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 3 मी काढत आहे. क्वेश्चन नंबर 3 ओके, बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा आलेलं आहे, बघा डायग्राम सिमिलर आहे, कॅल्क्युलेशन आहे, 3 मार्कची ही डायग्राम आहे, प्रश्न आहे. नंतर लगेच खाली जर बघितलं क्वेश्चन 4 बघा, क्वेश्चन 4 मध्ये थर्ड क्वेश्चन बघा डायग्राम आलेली आहे. पुन्हा मी तेच सांगतोय, 7 मार्क इथं पण आहे 24ला. नंतर 23ची क्वेश्चन पेपर आपण बघूया. 23ची क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण गेलं क्वेश्चन नंबर 3 ओके, क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन नंबर 3चा बी तुम्ही बघू शकता, ड्रॉ करायला विचारलेली आहे, डायग्राम आलेली आहे 3 मार्कला. खाली लगेच क्वेश्चन 4 आहे. क्वेश्चन 4 मध्ये सेकंड क्वेश्चन बघा, ही डायग्राम आलेली आहे. बाळांनो, हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन पेपर चेक करा. ओके, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर नसतील, सोल्युशन नसतील तर आपली ॲप आहे, डाउनलोड करा, रीड करा आणि 7 पैकी 7 मार्क्स मिळवा. ठीक आहे, अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, मित्रांना शेअर करा, रील सेव्ह करून ठेवा. आणि आता नवीन अजून IMP आपण देणार आहोत, त्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.